लाख रुपये जरी दिले आणि म्हणलं मला माना, लोक मानित नाही. खरं आहे का खोटं आहे? लोकाला झोपी नाहीत दादा, आहेत का? लोक दररोज घरी येतात पाया पडायले. लक्ष ठेवा दादा, झालं का नाही? माग भाऊ आले, भाऊ आले, भाऊ आले. काय लोकांची धावपळ आहे. आरा तरी लोक मानायला तयार. अरे भाऊ आलेत, बाजूला सारखा भाऊ आलेत. अरे कशाला तू घरी बस ना नीट. तरी लोक मानायला तयार नाहीत. कारण मान लेकरो शांत बसा. माझ्या कीर्तनात लेकरच जास्त असते. तात्या महाराज काय मिळेल? तात्या महाराज म्हणाले तुम्हाला लेकराची लय आवड आहे. बाबा घरच्या लेकरांना परेशान आहे. लेकरो काय, त्या दिवशी यजमानच्या घरी गेलो. आता यजमानचं घर लहान आले लेकरं दादा. ते लेकरू आलं आणि माझ्या मांडीव बसलं आणि पाठीत बुक्की हाणली. अरे म्हणलं काय अवघड आहे. आणि पुन्हा त्याच्या घरचे म्हणालेत अरे बाबा घरी आलेत, बाबाला एबीसीडी म्हणून दाखव. एबीसीडी? अरे म्हणलं रामकृष्ण हरी म्हणा. एबीसीडीनं उद्धार होणार नाही, रामकृष्ण हरीनं उद्धार आहे. लेकराला एबीसीडी शिकवण्याच्या अगोदर दादा एबीसीडी शिकवण्याच्या अगोदर लेकराला रामकृष्ण हरी म्हणायला शिकवा. जीवनाचा उद्धार आहे आणि जीवनाचं कल्याण आहे. ते तसंच ते सांगायला अरे बाबा आलेत, लेकराला रामकृष्ण हरी म्हणायला लाव. ते ऐकायला तयार नाही ना. ते डोळे वाचवायले माझ्याकडं आणि बघायले. बाबाला रामकृष्ण हरी म्हण, ते बघायलाच तयार नाही ना. आणि बघायला तर डोळे वाचवायले काका. राहिलं आणि डोळे वाचले ना, अशी बुक्की उगारली. म्हणला मी बुक्की मारे. बुक्की हाणू नको, रामकृष्ण हरी म्हणू नको. तसे लेकर हे शांत आहेत बरं का. हा शांत बसा. विठाला विठाला विषय चालू आहे मानाचा, धनाचा विषय चालू आहे नरदेहाचा. दादा एवढा हार घातलाय काय? प्रेम आहे ना, मान आहे, सन्मान आहे, प्रेम आहे. अगोदर प्रेम म्हणावं लागेल. आणि विठ्ठल बाबा हे सगळे लोक म्हणायलेत महाराज हार काऊन गाळ्यात घालून थांबलाय, काऊन काढून देईन. मला याच्या मनातलं बी कळतंय. कारण मी भविष्यकार हे बघा काळा कोट घालून आलोय. हा पहिले काळे कोट भविष्यकार घालून यायचे. हा मला कळतंय बरं का. आणि असंच म्हणलं मला कळतं. एक म्हातारी कीर्तनातली उठून आली बाळू महाराज आणि तिनं 500 रुपये दिले, पाया पडली आणि म्हणली माझ्या हाताला धरलं आणि म्हणली बाबा चला घरी. म्हणलं घरी कशाला? म्हणलं 500 रुपये आता म्हातारीनं दिलेत आणि हिचं नाही ऐकलं काका तर 500 रुपये हिसकून घेईन. कसं का होईना भेद घरी गेलो. आणि घरी गेल्याच्या नंतर ती म्हातारी म्हणली बाबा मग ही नात बाळातपणाला आलेली आहे, आता सांगा हिला मुलगा होईन का मुलगी होईन. अडचणीत आलो दादा. भविष्यकार हे म्हणल्याच्या नंतर ह्या कोटामुळं अवघडच हे म्हणलं. अरे म्हणलं म्हातारीनं 500 रुपये पाया पडणीचे दिले नाहीत, हिनं सोनोग्राफी करायचे दिलेत. हो ना. कधी कधी महाराज लोकाला अडचणीत. मग मी बी थोडंसं निबर महाराज आहे, रगिले. मला पहिल्यापासून भांडणाचं लेनात. भांडणं लागले की आधी पळून जातो मी. हा कशाला मार खाऊ का मग थांबू? पळून गेलं पाहिजे भांडणं लागले की. हा मग म्हातारीला म्हणलं आजी तुमच्या मुलीला जिजा ऐका बरं का, हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. हा उद्या तुम्हाला कीर्तन करायचे. हा आजी तुमच्या मुलीला मुलगा होईल. आजी तो खुशच. मुलगा? वा 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 महाराज खरंच मुलगा होईल? अहो म्हणलं खरंच मुलगा होईल, खरंच मुलगा होईल. आजी म्हणलं तुमच्या पाया पडतो बाबा, खरंच मुलगा होईल. चलू देऊ का हे? हा पुढे बी चालायचंय. म्हणलं खरंच मुलगा होईल. म्हणले महाराज खरं. म्हणलं आजी नाही झालं तर कमीत कमी मुलगी तरी होईल. काय करायचं मग? महाराज असं म्हणलं की हे बघा मला कळतंय मला हाराचं वजन होत नाही. मला वाटत असं महाराज हार कधीपासून काढणे. मला तुमच्या मनातलं कळायलंय दादा. पण मी हार घालून घेत असतो बरं का गळ्यात. दादा तुम्ही म्हणता काऊन महाराज तुम्ही इतका वेळ हार ठेवतात? कारण दादा इमानदारीने तुम्हाला सांगू का, फक्त माझ्या घरी कळू देऊ नका आणि माझ्या सासरवाडीला कळू देऊ नका बरं का. आजच्या कीर्तनातून सांगायलो. कारण एवढा हार माझ्या लग्नात पण नव्हता. त्याच्यामुळं मी बिनधास्त मजा करून घेत असतो कीर्तनात. विठाला विठाला ते बघा ना आमचे तात्या महाराज बी कसे हसायले, त्याच्या बी लक्षात आलं. हा तात्या महाराज हा बघा महाराज प्रारब्धाशिवाय मिळत नाही दादा. धनही प्रारब्धाशिवाय मिळत नाही. कोणतं धन? पैसा नावाचं धन नाही, नरदेह नावाचं धन आहे. आणि नरदेह नावाचं धन प्रारब्धाशिवाय भेटत नाही. तुम्हाला सांगू का बघा कितीही प्रयत्न करा मिळतच नाही. मी पंढरपूरला शास्त्रीजींकडे शिकायला होतो आणि त्यावेळेस माझ्यासोबत शिकायला पाठाला 100 विद्यार्थी होते. आणि 100 विद्यार्थ्यामध्ये 50 विद्यार्थ्यांच्या चपात्या करण्याचं काम मला शास्त्रीजींनी चातुर्मासामध्ये लावलेलं होतं. किती?
50 विद्यार्थ्यांच्या चपात्या. मला सगळं येते बरं का दादा, चपात्या करता येत्यात, सगळं येते, फक्त माझ्या घरी कळू देऊ नका. हा, नाही तर मही पंचायत कीर्तन करून तेच. हा, 50 पोरायच्या दररोज चपात्या. शेव्या संस्थेत गेल्याच्या नंतर लेकरायला विचारा, महाराजांना विचारा, आमच्या पांडुरंग महाराजांना काय सेवा करावा लागते सांगता येत नाही. 50 पोरांच्या चपात्या दररोज करायचो. आणि त्याच्यानंतर 2 वर्षांना एक जिंतूर कलडा माझा मित्र आला. आणि मित्र आल्याच्या नंतर तो म्हणला, महाराज मला सध्या तुमच्यासोबत राहायचंय आणि मला महाराज व्हायचंय, कीर्तनकार व्हायचं. म्हणलं राहाय, आनंद घे. शास्त्रीजी म्हणले, वा 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 अनंत महाराज, बरं झालं तुमचा मित्र आला. 100 विद्यार्थ्यामध्ये पुन्हा आता 50 विद्यार्थ्याच्या चपात्या करायच्या, याच्याकडे देऊ. ताण मिटला. ते म्हणला, महाराज हे बघा, मी इथं चपात्या करण्यासाठी आलेलो नाही, मला महाराज व्हायचंय आणि मला महाराष्ट्रात हवा करायची. अरे रे 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 रे, म्हणलं डायरेक्ट हवा होत नाही, आधी सेवा करावा लागती आणि सेवा केल्याच्या नंतर मग हवा होत असती. तो म्हणला, नाही नाही, मला डायरेक्ट हवा करायची. म्हणलं डायरेक्ट हवा करायची झाल्यावर हवा निघून जात असती. हा, त्याच्यामुळं आधी हवा करू नाही, आधी माणसानं सेवा करावा. महाराज ते ऐकलं नाही आणि गावाकडे पळून आलो. आणि पळून आल्याच्या नंतर 2 वर्षानं ते चिन्मयी भेट झाली. तात्या महाराज असाच मोठा मंडप होता, पण तो नेमका मंडप धर्म मंडप नव्हता बरं का दादा, तो लग्नाचा मंडप होता. आता लग्नाचे मंडप काय बघायला मिळणत. हा, कवाशी खोयलेत. तात्या महाराज हे तुमचा काळ बरा होता बाबा, तुमच्या पाया पडून विनंती. आता विचारूच नका, महाराज तुमचं झालंय का? हा, नाही, बरं येत मग बजरंग बलीला सोबती. हा, होय, हा काकाची येत का? हा काका, वा 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 वा, होईन काका, काय त्यांना मी आहे ना. हा, तसं काय नाही. आणि परमार्थातल्या लेकरायला आजही लोक मुली देतात. काका मोहलग्न झालंय का? नारदाच्या गादीहून सांगतो, मग इस्टेट बघून झालं नाही, माझ्या गळ्यातली माळ बघून मोहलग्न झालंय. टाळीबाज वकाळाला असलं तर. अरे ही ताकद परमार्थामधली आहे बघा, जाता जाता सांगून जाईल. हा, आणि दादा मी सोयरीकी जमवतो बरं का, मोह लोक आहे किती आहेत. हा, आणि आता ते काळ गेला, पण आता थोडंसं उलट झालंय. पहिलं मुलं मुली बघायला येत होत्या, आता आमच्या भागामध्ये मुली मुलं बघायला चालल्यात. हे तुमच्या इकडं नाही, आमच्या इकडं सांगायलो, पाथरी कळलं, वरखेड कळलं. त्या दिवशी एक मुलगी 2-4 फॅट घेतली माझ्यासारखी आणि 2-4 मुली अशा लिलनचं शर्ट गिरट स्टार्च केलेलं. पांडुरंग महाराज मुली मुलगा बघायला गेल्या, ते पोरग तर घाबरलंच ना तात्या महाराज. बापा बापा म्हणला, काळच बदललाय दादा. आणि ते मुलगा घाबरलं. पुढे ते तांब्या घेऊन आलं, मांडी घालून बसलं. आणि मुली आयटीत अशी मांडी घालून, मुली असे करून, मुली ग्वागल गिगल चष्मा गिस्मा. आणि मुलीनं विचारलं, अरे ते तर दचकलच, तुझं नाव काय? ते म्हणला, मोहनाव. मोहनाव मोहनाव. म्हटलं जेवले नाही का तू? हे ना, हे लिंबू पिळून पोहे खाल्ले आणि त्याचं असं व्हायलंय. मोहनाव. त्याच्या ध्यानात नाही. मग त्याला 2 तासानं आठवलं. म्हणला, मोहनाव वसंत. वसंत. ती मुलगी म्हणली, माय मला नाही पसंत. दादा लय अवघड आहे. विढाला विढाला. प्रारब्धाशिवाय मिळत नाही. असा धर्म मंडपामध्ये, लग्नाच्या मंडपामध्ये त्या चिन्मयी भेट झाली. इन गिन पट्टा गिट्टा, हातात 10,000ची घड्याळ, ग्वागल दस्ती रुमाल घालून माझा मित्र भेटला 10 वर्षानंतर. म्हणलं, दादा आनंदी दिसतायत. वा वा वा, मस्त एकदम खुश. म्हणले, वा वा वा. म्हणलं, काय करतात? म्हणला, काय नाही महाराज, आनंदी सुखी संसार आहे, लग्न झालं, मुलं आहेत, लेकरं बाळ आहेत. म्हणलं, काय करतात मुली? म्हणल्या, मुली शिकायला आहेत. म्हणलं, काय करतात मंडळी? म्हणला, काय नाही मंडळी एकदम मस्त, मला मंडळी लय नंबर 1 मिळाल्यात. म्हणलं, काय करतात? म्हणलं, काय नाही, मंडळीला ₹1,00,000 पगार आहे. किती? माझ्या कानातून धुपन बाहेर. ₹1,00,000 पगार म्हणल्याच्या नंतर काका दररोज बोंबला थिंडायलो तरी महिन्याचे लाख जमा होईनच. हा, चिटकायची वेळ येईल कधी कधी गाडीला, गाडी रोडला, तरी ₹1,00,000 जमानत दादा. त्याच्यामुळं आज कीर्तन झाल्यावर लक्ष ठेवा, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. हा, त्याच्यामुळं लक्ष ठेवा. असंच मग ते म्हणला, ₹1,00,000 पगार आहे. म्हणलं, दादा आनंद आहे गड्या. मग मंडळी काय करतात? म्हणला, काय नाही, सकाळी 10 वाजल्यापासून सकाळी 4 वाजल्यापासून कॉलेजला जातात आणि 4ला घरी येतात. म्हणलं, मग तुम्ही उर्वरित वेळेमध्ये? मी काहीच करीत नाही महाराज, काहीच करीत नाहीत. अहो काहीच काम नाही, फक्त म्हणला 2 टाइम चपात्या लाटतो. काय लाटायचं नव्हतं दादा? चपात्या लाटायच्या नव्हत्या, पण काय लाटावं लागलं प्रारब्धानं? शेवटी चपात्याच लाटावा लागल्या. मला तुम्हाला सांगायचं, प्रारब्धात असाल तर मिळणार आहे. नरदेह प्रारब्धात होता,
म्हणून नरदेह मिळाला. एवढाच नाही, महाराज म्हणतात योगायोगानं का होईना, सहज का होईना आम्हाला नरदेह मिळालाय. भजन करा सांगतो, विठाला विठाला. हो, आपल्या जवळ नदी आणि त्या नदीवर एक आंधळा आंघोळ करीत होता आणि गावामध्ये एका राजाला रोग झाला. दादा, रोग प्रत्येकाला होतो, माणूस नाही त्याला रोग होत नाही. दादा, मागल्या काळामध्ये फार मोठा रोग येऊन गेला. त्या रोगाचं नाव आहे काय आहे? कोरोना नावाचा रोग आला 2018-19ला. आणि कोरोना महामारीमध्ये लाखो लोक मेली. लाखो लोक मेल्याच्या नंतर लोक जाळायला आणि पुरायला जागा शिल्लक राहिली नाही. अशा अवस्थेत सुद्धा भगवंतानं जिवंत लोकांच्या यादीमध्ये ठेवलंय. हे भगवंताचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. टाळी वाजवा एकदा कळाला असेल तर. अरे, भगवंतानं जिवंत लोकांच्या यादीमध्ये ठेवलंय. फार मोठाले रोग येऊन गेले. त्या कोरोनाच्या नंतर पुन्हा एक रोग आला. ते रोग तर असा होता, त्यानं तर अंग नासत होतं, बुरशी येत होती. त्याला मराठीमध्ये नाव होतं बुरशीजनक नाव काका, आणि त्याचं इंग्रजीमध्ये नाव आहे थोडंसं अवघड आहे. लेकरं हो, तुम्हाला येतंय का? इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे बघा. दादा, मोहबीला इंग्लिशमध्ये शिक्षण झालेलं नाही म्हणून मला बी आठवत नाही बरं का, पण आठवण करून सांगतो. हा बाळू महाराज, त्याचं नाव होतं ओमायक्रॉन. किती अवघड नाव, ओमायक्रॉन. आणि गावातल्या सुखुबाईला कळालं, माय नेमकाच कशाचा तरी कोरोना गेलाय आणि कशाचा तरी आमिर खान आलाय. आमिर खान नाही माय, ओमायक्रॉन. जगात असे रोग आहेत, त्या रोगाचे नावं सुद्धा आपल्याला माहित नाहीत. आणि राजाला फार मोठा रोग झाला. गावात दौंडरी पसरली, अरे राजाला रोग झाला, एखादा वैद्य बघा. वैद्य बघितला, नाडी परीक्षा केली आणि वैद्यांना सांगितलं, राजा तुमचा रोग नीट करतो, पण त्याच्यासाठी एक औषध पकडावं लागन, सापडावं लागन. कोणतं औषध? म्हणले एक कावळा पकडून आणावा लागन, त्याची जडीबुटी तयार करून त्याचा लेप करून तुमचा रोग नीट करू. महाराज हापाहाप सुटली कावळा पकडण्यासाठी. लोक पकडीत होते कावळे, कारण राजानं पणच द्यालता की आपल्या नगरीमध्ये राजाला जो कोणी कावळा पकडून देईल त्याला राजा अर्धनगरी राज्य देणार आहे. कोणाला नग वाटतंय अर्धनगरी राज्य? कोणाला नग वाटतंय नगरी राज्य? खरं सांगा इमानदारीनं महाराज, चष्म्यावाले दादा, तुम्हाला खाली चालता चालता एक मूर्ती सापडली रावणाची. रावणाची म्हणायलो बरं का, मूर्ती सापडली तर तुम्ही घेतान का नाही? रावणाची लोखंडाची मूर्ती सापडली तर घेतान का नाही? पण तीच मूर्ती सोन्याची असली तर सोन्याची म्हणलं घेते ना म्हणायलीत रावणाची. बघा कोणाला धन नग वाटते, म्हणले अर्धनगरी राज्य आपण मिळू. कावळा पकडायच्या तयारीत, पण कावळा सापडत नव्हता. एक आंधळा आंघोळ करू लागला नदीवर. अचानक टाळी वाजवायचा आणि रामकृष्ण हरी म्हणायचा, टाळी वाजवायचा आणि रामकृष्ण हरी म्हणायचा. अचानक टाळी वाजवायला गेला आणि हातामध्ये कावळा आला. महाराज मायासारखा शहाणा त्याच्याकडे गेला, म्हणला, दादा अरे डोळे नाहीत तुम्हाला पण कावळा पकडला, काय कार्य आहे? वा 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 वा, आम्हाला डोळे असून कावळा पकडता आला नाही, तुम्हाला कावळा पकडता आला. म्हणला, अरे काय अवघड आहे? काय लोक लय बोलायला चॅप्टर. ते म्हणलं, अहो कावळा पकड ना, काहीच अवघड नाही, दुसरा सापडून देऊ का पुन्हा एखादा? महाराज त्यानं हातात आलेला कावळा काखेत धरला. म्हणला दुसरा एक पकडून देतो, आणि काखेत धरला कावळा आणि म्हणला, हे पाय आता लगेच दुसरा पकडून देतो. हात वरी करायला गेला आणि टाळी वाजवायला गेला. टाळी वाजवायला जाणं आणि काखेतला कावळा उडून जाणं संगच. आता कावळा भेटतो? महाराज 10 जरी टाळ्या वाजवल्या तरी कावळा सापडत नाही. मला तुम्हाला सांगायचंय, आंधळ्याच्या हातामध्ये सहजासहज कावळा सापडला होता. पावला हा देह कागटाळी नाय, पावला हा देह कागटाळी नाय, पावला देह कागटाळी नाय. महाराज म्हणतात, सहज आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा हा नरदेह मिळाला. पावला हा देह कागटाळी न्याय. सहज आंधळ्याच्या हातामध्ये कावळा पकडावा, सहज बरं का. कधी सहज कोणता योग येईल सांगता येत नाही. माणसाच्या जीवनामध्ये सहज योग येतात आणि त्या सहज योगामध्ये आलेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. सहज काय, आता तुमची मी पहिली भेट सहज झाली दादा, म्हणून तुम्ही मला 4दा बोलवलंय. कितीदा बोलवलंय? एका सहज भेटीमध्ये. काका आहे का नाही आठवण तुम्हाला? मला तुम्हाला सांगायचं, सहज मिळालाय. कारण काय मिळन आणि कोणाच्या गोष्टी सहज मिळतील सांगता येत नाही. त्या दिवशी माझं कीर्तन संभाजीनगरला, बाबा
कुठं मला निघायला उशीर झाला, दुपारचं करून संध्याकाळचं होतं बरं का, डबल खळं. हां, त्याच्यामुळं संध्याकाळी निघत असताना स्पीडमध्ये गाडी. बाळू महाराजाला म्हणलं, बाळू महाराज 80-90 जमतच नाही गाडी, आता 100-120च्या स्पीडनं चला तर कीर्तन सापडन, वेळेव जाऊ. म्हणून स्पीडनं गाडी. आणि एक मोटरसायकलवर दादा पल्सर गाडी, गाडीच्या पाठीवर मागं नाव, बघतोच काय रागानं, आणि वरटॅक केलंय वाघानं. गाडीच्या पाठीवर नाव, 10 रुपयाचा गॉगल, 20 रुपयाची दस्ती, तोंडात मावा पुडी टाकलेली, अर्धा दात तुटलेला, आणि गाडी माझ्याकडे डोळे वाचवायले आणि गाडी पळवायले. बाळू महाराजाला म्हणलं, बाळू महाराज, अरे रे 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 रे, वाघानं वरटॅक हाणलं. बाळू महाराज आमचे लय तापडते बघा, चष्मा कसा घातलेला आहे. बाळू महाराजानं 5वा गेअर टाकला, टॉप गेअर टाकला आमच्या गाडीचा, आणि त्याच्यानंतर बाळू महाराजाने 120च्या स्पीडनं गाडी नेली. त्याला मागं टाकलं, त्याला राग आला, तात्या महाराज जरा सनकीट होतं. त्यानं पुन्हा गाडीची स्पीड वाढवली, पल्सर गाडी 120 वर नेली तुळशीराम बाबा, आणि आमच्या गाडीच्या पुढे काढली. म्हणलं शब्बास रे वागा, आणि पुन्हा म्हणायला मागलं नाव वाचवा, बघतोच काय रागानं, वरटॅक केलाय वाघानं, आणि वाघ आमच्या पुढे निघून गेला. आणि नेमकं सखाराम तात्यानं रस्त्यावर 10-15 म्हशी तात्या महाराजासारख्या नेमक्या रस्त्यावर आणल्या, आणि वाघ जोरात जाऊन त्या मसळीमध्ये घुसला. असा महाराजानं बी बरोबर घुसला बुवा, आणि असा घुसला वाघ मशीत. तात्या महाराज 2-4 कोल्हाट उड्या वाघाच्या, आणि दणकन दादा रोडवर आदळला. कोण? वाघ. वाघ खाली पडला, घोळाना फुटला, आणि राहिल्याला दात पडला. कोणाचा? वाघाचा. बाळू महाराजाला म्हणलं, बाळू महाराज गाडी साईडला घ्या. बाळू महाराजानं गाडी साईडला घेतली. बाळू महाराजानं त्याचे 2 तंगडे पकडले, आणि मी त्याचे 2 हात पकडले, आणि वाघाला आमच्या गाडीमध्ये टाकलं, आणि पुन्हा ना औरंगाबादला नेलं. आणि वाघाला औरंगाबादला नेल्याच्या नंतर फार मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केलं, कारण वाघ बेसूद होता ना, सुदीव नव्हता. आणि असे 2-4 लेकरं आमच्या गाडीमध्ये पाहुण्याच्या घरी नेऊन सोडायचे होते. एक लेकरू म्हणलं, बाबा ह्या माणसाला इतके वायर याला कशाला चार्जिंगला लावलंय? चार्जिंगला लेकरायला मोबाईलचा नाद असतो ना. आता तरी बरं हे लेकरं चांगले आहेत बाळू महाराज. दादा खरंच हे लेकरं उद्याच्या गावाचं भवितव्य आहेत, नाही तर आज लोकायला ह्या मोबाईलचा नाद लागलेला आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, बाळू महाराज पहिला पाहुणा घरी आल्याच्या नंतर विचारायचा, कस काय येत लेकरं बाळ, कस काय हे पाणी पाऊस, कस काय हे खुशाली, कोण विचारायचा? पहिला पाहुणा. आणि आता पाहुणा घरी आले विचारतोय, मोठ्या मोबाईलची लहानी चार्जरची पिन आहे का? अहो लय अवघड दादा. आता तर कधी कधी असं व्हायलंय, लोकायला मोबाईलच्या नादामध्ये काहीच कळलं. एक जण मोबाईल बघत 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 दुसऱ्याच्याच घरात शिरलं. बरं, ज्या घरात शिरलं का, त्या घरातली माता माऊली कॉटवर बसलेली होती मोबाईलच बघत असा. आणि मोबाईल बघत असताना ते आलं आणि त्या कॉटवर बसलं, दोघंही जवळ जवळ मोबाईल बघत दादा. आणि योगायोगानं त्या घराचा मेन मालक आला, पण ते बी एडगळ मोबाईल बघत होतं, कशाचं तरी व्हॉट्सअप इचकीत होतं. आणि तेवढ्यात त्यानं दारातून बघितलं, अरे मधात दोघं, हां हे काका म्हणलं तसं. अरे म्हणले कस काय, रॉंग नंबर दिसायलाय. आणि ते दारातून म्हणलं, आय एम सॉरी, मी चुकून दुसऱ्याच्या घरी आलो. अरे मूर्खा तू वगैरे. मोबाईलमुळं धोरणाव नाहीत लोक. दादा मोबाईलचा वापर माणसाच्या जीवनात असावा. वापरा मोबाईल, काळाची गरज आहे, पण कामापुरता वापर करा, नाही तर जीवनाचा विनाशी. विठाला विठाला. मी सांगत होतो, ते लेकरं म्हणले चार्जिंगला कशाला लावलं? म्हणलं अरे चार्जिंगला नाही, याला नीट करायला लावलंय. आणि नीट झाल्याच्या नंतर वाघ नेमका सुदीव आला. आणि वाघ सुदीव आल्याच्या नंतर पुन्हा वाघ माझ्याकडे डोळे वाचून बघू लागला. अरे बाळू महाराजाला म्हणलं, बाळू महाराज कशाला वाघाला उगाच दवाखान्यात आणला आपण? म्हणलं परोपकार केला पाहिजे. पण वाघ पुन्हा सुदीव आल्याच्या नंतर आपल्या डोळे वाचून बघायलाय. म्या म्हणलं, वाघा लय डोळे वाचू नको, लय बघू नको. पुन्हा एक वाक्य वाघावर फेकलं. म्हणलं अरे वाघा बघतोस काय रागानं? आणि दवाखान्यात आणलं ह्या बाबानं. लय अवघड आहे. सहजासहज योग बर का, तसा सहज प्रसंग, तसा जीवनात हा सहज प्रसंग आहे. नरदेह मिळाला. महाराज म्हणतात, बाबा हा जन्म मिळाला, हा नरदेह मिळाला, आणि हा नरदेह मिळाल्याच्या नंतर देह आम्हाला कळालाच नाही. ज्ञानोबा एक वही खर्च करतात, पाये पा शरीराची गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ गवा सांडोनिया. अरे बाबा अनमोल किमतीचा नरदेह मिळालाय, दुर्लभ असणारा हा नरदेह मिळालाय.
दुर्लभ सांगितला शास्त्रामध्ये नरदेह. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 वा 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 वा, हे असं बी लागतंय बरं का. टाळी वाजवा एकदा. महाराज खरंच बघायला गेलं ना, काय भगवंताची देणगी आहे. खरंच तुमच्यावर ईश्वरी देणगी आहे बरं का, भगवंताची कृपा आहे. आणि खरोखर तुम्हाला सांगू का, तुमच्या जीवनामधलं हे तुमच्या साधनेचं फळ आहे. म्हणून हा एवढा मोठा परमार्थ तुमच्या जीवनामध्ये. विठाला विठाला. महाराज म्हणतात दुर्लभ प्रकारचा नरदेह मिळालाय, मनुष्य जन्म मिळालाय बाबा. आता आमच्या लक्षात आलं, महाराजांना भानाव आणून ठेवलं. नरदेह मिळाला. महाराज म्हणतात 4 प्रकार. चालता चालता सांगतो आणि पुढे जातो. हे बी सांगणं गरजेचं आहे. नाही तर महाराज म्हणतात महाराज वरून वरूनच आला आणि वरून वरूनच गेला. काय का लय अवघड आहे. पहा ना, सध्याचा काळ असा झालाय, हे 4G मधलं नाही, हे 5G मधलं बोलतो बरं का जरासं. हे 4G मधलं नाही, हे 5G मधलं असं बोलतो. ज्याला ज्ञानेश्वरी पाठ, ज्याला गाथा पाठ, ज्याला विचारसागर पाठ, ज्याला पंचकरण पाठ, ज्याला शतकोटी पाठ, त्याला कार्यक्रम नाही. तात्या महाराज त्याला बायको जगेनं होईना. बायको दररोज त्याला हाडहाड करायली. जाय कार्यक्रमाला, बळच कुठं जाईल, कोणी बलीनच. आणि महाराज ज्याला काहीच पाठ नाही का दादा, ज्याला काहीच मिळ नाही का, त्याचा दिवस खाली नाही. नारदाच्या गादीहून माफी मागून बोलतो बरं का. हां, एवढं मोठं वाक्य नाही बोलू शकत बाळू महाराज. हे वाक्य कट करून टाका, एडिट करून, नाही तर मी अडचणीत येईल. हां, बरोबर आहे का नाही. महाराज मला तुम्हाला सांगायचं, ज्यानं धुपण आणलंय त्याला मोहर डसणं. गिरगावकर महाराजांचं वाक्य आहे. ज्यानं धुपण आणलंय त्याला मोहर डसणं दादा. ज्यानं कांदा काढून नेलाय त्याला बी मोहर डसणं. जे नुसतं रोडनं चालायले का, रोडनं, त्याला मोहर डसायले. रोडनं चालणाऱ्याला मोहर डसायले. म्हणून कधी कधी सगळं बघावं लागतं. विठाला विठाला. हो, महाराज म्हणतात बघा, देह मिळाला आता कळाला. पण महाराज पहिला प्रश्न व्यक्त करतात, देह मिळाला नाही. महाराज म्हणतात देह मिळाला पण देह कळाला नाही. देह मिळाला नाही पण देह कळाला 2. देह मिळालाही नाही आणि देह कळालाही नाही 3. आणि देह मिळालाही आणि देह कळालाही 4. पहिला प्रकार देह मिळाला पण देह कळाला नाही. तुम्हा आम्हाला प्रश्न सुटला. दुसरा प्रकार देह मिळाला नाही पण देह कळाला. दादा कोणाला? पशु योनी आणि मानवाची योनी सोडून 83,99,999 योन्या सोडून देव लोक अवतार कार्यामध्ये येता आलं पण देह कळाला नाही. इथं येता आलं याची इच्छा आहे. इथं येऊ वाटतं. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. महाराज म्हणतात बाबा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. आणि त्या देवांना इथे येऊ वाटतं. मृत्यू लोके व्हावा जन्म आम्हा. एवढंच नाही, दुसरं एक प्रमाण महाराज खर्च करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. महाराज देवाला इथं यावं वाटतं पण येता येत नाही. दुसरा प्रकार संपला. तिसरा प्रकार आहे देह मिळालाही नाही आणि देह कळालाही नाही. तुम्ही म्हणता कोणाला? मनुष्य योनी आणि देव योनी सोडून जेवढे जेवढे जीव आहेत, जेवढ्या जेवढ्या योनी आहेत, एक एक योनी, एक एक योनी, कोटी कोटी फिरा. मग लागे वार मनवाचा, मग लागे वार मनुष्य द्या. कोटी कोटी फिरा. मग लागे वार मनवाचा, मग लागे वार मनवाचा. एक एक योनी, कोटी कोटी फेरा. अरे कोटी कोटी फेऱ्यामध्ये कितीतरी योण्या आहेत. अरे हजारो योण्या, लाखो योण्या, कोटी योण्या. आणि त्याच्यानंतर मनुष्य जन्म. पण मनुष्य जन्म सोडून जेवढ्या योण्या आहेत, महाराज म्हणतात त्या योण्यांना हा देह मिळतही नाही आणि त्या देहाची किंमत कळतही नाही. कारण त्यांना पापच कळत नाही. पाप पुण्य
काय पशु पाप पुण्य काय जाणीती महाराज काहीच कळत नाही म्हणून त्यांना देह मिळालेलाही कळत नाही आणि मिळतही नाही आणि कळतही नाही. याच देही घड देवाचे भजन, याच देही घड देवाचे भजन, भजन याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन. आणि काय ज्ञान नाही कुठे याची देही घडे देवाचे भजन. महाराज या देहामध्ये भजन घडतं पण हे ज्ञान ह्या योनीमध्ये नाही. कोणत्या मिळत नाही कळत नाही तिथं भजनही घडत नाही आणि ज्ञानही मिळत नाही म्हणून ती योनी काही कामाची नाही. आणि चौथा प्रकारे देह मिळालाही आणि देह कळालाही. तो मिळालाही आणि तो कळालाही. तुम्ही म्हणता कोणाला महाराज म्हणतात तो संताला देह मिळालाही आणि देह कळालाही त्याला म्हणतात संत. तेचे संत तेचे संत तेचे संत तेचे संत तेचे संत तेचे संत तेचे संत. ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल. तेचे संत तेचे संत, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली. तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल विठ्ठली. आता आलो तिथं. महाराज म्हणतात त्या संतांना देह मिळतोय आणि देह कळतोय कारण ते संत आहेत आणि ते संत आपल्याला उपदेश करतात. बाबा संत संगतीचं महत्व प्रतिपादित करतात. बाबा लय फार दुर्लभ गोष्ट कळत नाही. महाराज म्हणतात जन्म मिळाला जन्मच कळाला नाही आणि संत कधी मिळतील आणि संत कधी कळतील फार मोठी गोष्ट आहे. संत मिळत नाहीत, संत मिळाले तर संत कळत नाही. कळते महाराज आपला जिल्हा फार मोठा आहे. आपल्या जिल्ह्यासारखा महाराष्ट्रामध्ये जिल्हा मोठा नाही. तुम्ही म्हणता कशानं? धनानं नाही म्हणत मी पण संतांनं. कारण संत आपल्या जिल्ह्यामध्ये फार मोठमोठाले संत ह्या जिल्ह्यामध्ये आले. जेथे हरीचे दास वा जन्म घेते जेथे हरीचे दास, जन्म घेते जेथे हरीचे दास, जन्म घेते जेथे हरीचे दास. हा पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास. जन्म घेती जेथे हरीचे दास, जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास. जन्म घेते जेथे हरीचे दास, जन्म घेते. पवित्र कुळामध्ये पवित्र देशामध्ये पवित्र जिल्ह्यामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळे पवित्र देश. कारण या देशासारखा पवित्र देश दुसरा नाही. आहे का? जगाच्या पाठीवर कोणत्याच देशाला माता पदवी नाही. आहे भारत नावाचा देश सोडून भारत माता कोणत्याच देशाला म्हणत नाहीत. म्हणून भारत माता हा देश आहे. संतांचा असणारा देश हा भारत देश, जवानांचा असणारा देश भारत देश, शेतकऱ्यांचा असणारा हा देश भारत देश. म्हणून भारत देशासारखा पवित्र देश नाही. आणि महाराज आपल्याला जन्म या देशामध्ये मिळाला
आणि जर आपलं पाप जर असतं ना, देवानं आपल्याला नक्की पाकिस्तानमध्ये जन्माला घातलं असतं. मग भजनही नाही आणि कीर्तनही नाही, बसा बोंबलत. काय अवघड, पाकिस्तानमध्ये आहे कीर्तन? काहीच नाही दादा. एवढं आपलं भाग्य, एवढं पुण्य, भारत देशामध्ये जन्म मिळाला. महाराज एका ठिकाणी म्हणतात, भरत खंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. अरे जगामध्ये काय कमवलंय हे सांगू शकत नाही, पण भारत देशामध्ये जन्म मिळालाय, सगळ्यात मोठी संपत्ती मिळाली. एवढाच नाही, महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला, संताची भूमी, एवढं मोठी संपत्ती मिळाली. एवढाच नाही, परभणी जिल्ह्यामध्ये जन्म मिळाला रे. काय मोठा जिल्हा या अधिकारी महात्म्यांचा, रंगनाथ गुरुजी परभणीकर, महाराष्ट्रातलं फार मोठं नाव. एवढाच नाही, तुम्ही त्या संताच्या सानिध्यामध्ये राहिलात. आदरणीय गुरुवर्य वैराग्य मूर्ती मोतीराम महाराज फळेकर, काय मोठी साधन आहे. चला पुढे, आदरणीय गुरुवर्य मोठे बाबा गुरुवर्य मारुतराव बाबा दस्तापूरकर, किती मोठी सेवा आहे. एवढा मोठा मारुतराव बाबांचा हा जिल्हा. एवढंच नाही काका, या थोडंसं अलीकड गंगाखेडमध्ये संत जनाबाई, या थोडंसं अलीकड सोपान काकाई सातकर. एवढंच नाही, या आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये दादा नथुराम बाबा केहाळकर, किती फार मोठमोठाले नाव आहेत. आणि एवढाल्या मोठमोठाल्यांच्या सानिध्यामध्ये आता ही फार मोठाल्या संताचं सानिध्य आपल्याला लाभतंय. भरपूर संत आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, परिसरामध्ये. आपले मनीष भाऊ रुडीकर बाबा, अशा संताच्या सानिध्यामध्ये राहायला मिळतं, हे आपलं भाग्य आहे. म्हणून महाराज म्हणतात आपल्याला संत मिळावे आणि संत कळावे. एक तर महाराज म्हणतात संत मिळत नाहीत आणि हे संत कळत नाहीत, कारण संताची भेट होणं फार अवघड आहे. महाराज बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. हरी जगा भेटी करुणा केली ऐसे वर्मा मज गावे नारायणा, ऐसे वर्मा मज गावे नारायणा. हरी जगा भेटी करुणा केली ऐसे वर्मा मज गावे नारायण, ऐसे वर्मा मज गावे नारायण. अरे संताच्या सानिध्यामध्ये राहायला आलं, भेटता आलं, राहता आलं, हे तर फार मोठे उपकार आहेत, फार मोठं भाग्य आहे दादा. पण एवढंच नाही, संताची भेट होणं दुर्लभ सांगितली महाराजांनी, सांगितलं अवघड सांगितली. फार बहु अवघड आहे संत भेटी, पण देवानं कृपा केली. एवढंच नाही, पुन्हा महाराज म्हणतात अरे संताचे लक्षण आणि संत, आता फार बोलायला भरपूर आहे, पण आपल्याकडे वेळ संपत आला. कारण वेळ तुमच्या घरची नाही, माझ्या घरची नाही, वेळ थांबत नाही. जीवनामध्ये ज्या ज्या लोकांनी वेळ सांभाळली, ऐका आजचं कीर्तनातलं वाक्य तुमच्या पटलं तर घेर घेऊन जा. ज्यांना ज्यांना वेळ मिळाली आणि त्या त्या वेळेमध्ये त्यांनी त्या त्या वेळेचं संधीचं सोनं केलं का, त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. आणि ज्या लोकांनी वेळेला दांडी मारली, ज्या लोकांनी त्या वेळेला धोका दिला का, त्यांच्या जीवनाची निश्चित माती झाली. आपली माती आणि आपली माणसं, लक्षात घ्या. म्हणून आलेली वेळ लक्षात ठेवा. तात्या महाराज, वेळ माणसानं सांभाळली पाहिजे. आमच्या शाळेमध्ये एक सुविचार लिहिलेला होता, टाईम इज मनी. जगामधली सगळ्यात मोठी जर संपत्ती काय असेल तर ही तुमची वेळ आहे. म्हणून ती वेळ सांभाळा आणि आलेल्या वेळेचं, आलेल्या संधीचं सोनं करा, नाही तर जीवनात माती निश्चित आहे. महाराज, मला तुम्हाला सांगायचं आहे बाबा, संत बळखा, कारण संत पर अभंग घेतलेला आहे. कारण संताचे लक्षण वेगळे सांगितले शास्त्रानं आणि आपल्याला संत ओळखू येत नाहीत सध्याच्या काळात. सध्याच्या काळात जगद्गुरु तुकोबारायांना संताचं एक लक्षण सांगितलं, फार मोठं सांगत नाही, असंताचं लक्षण, पण आपण त्याला संत म्हणतो, ते संत नाहीत बरं का. महाराज म्हणतात संत ऐसे झाले कुळी, तोंडी तंबाखूची नळी, यायला संत म्हणायचं नाही. ज्याच्या थुत्रामध्ये मावा, तंबाखू, गुटखा दिसला त्याला संत म्हणायचं. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नवे पैगा, नवे पैगा, म्हणून लिंगा,
माणसाच्या तारीखे संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे संत नव्हती जगा माणसाच्या तारीखे संत दिसायला माणसासारखे दिसतात महाराज, ऐका ऐका, ते माणसासारखे असतात परंतु त्यांचे लक्षणं वेगळे असतात. ते माणसं नसतात, ते कोण असतात? संत असतात. ज्ञानोबा एक वै सांगतात, जो सर्व भूताच्या ठाई द्वेषता नेनची काही आपरूप नाही चैतन्य जैसा. अरे ज्याच्या अंतकरणामध्ये कोणाविषयी द्वेष नाही त्याला संत म्हणायचं. ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे, आणि तेची संत जानता है विठ्ठल, जानता है विठ्ठल, जानता है विठ्ठल. तेची संत जानता है विठ्ठली, जानता है विठ्ठली. महाराज म्हणतात, दया क्षमा ज्याचे अंगी संत तोची जाना जगी. महाराज हा बरोबर आहेत. काय मी असलो तुम्ही ताण घ्या जाऊ नका ना. हा या ह्याला काय नाही, याच्या टावर खाली रेंज गेलेली आहे त्याच्यामुळे याच्या लक्षात बी येत नाही. हा बरोबर आहे का नाही दादा? हा एक क्षमा मागून बोलतो बरं का. विठाला विठाला कोणा कोणाला संत म्हणायचं जिजा? ऐका, अरे ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, दया क्षमा शांती, आणि तेथे देवाची वस्ती, ते म्हणजे संत. एवढंच नाही, जरा थोडंसं पुढे येऊन बोलू का? बघा, आपल्या जिल्ह्यामधले गुरुवर्य आदरणीय वैराग्यमूर्ती मोतीराम महाराजचा काळ तुम्हाला आठवतो. महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं आहे. 2 क्षणामध्ये सांगतो, 2 मिनिटामध्ये ऐका. ज्या वेळेस मारोतराव बाबाचे आदरणीय वंदनीय गुरुवर्य आपले कोण गुरुवर्य मोतीराम महाराज कीर्तनाला फिरायचे. आमच्यासारख्या 10-15 लाखाच्या तवा गाड्या नव्हत्या. बाबा कधी कधी घोड्यावर बसून जायचे, कधी कधी पायी बसून जायचे. आणि घोड्यावर बसून जात असताना एका दिवशी त्या घोड्याची रिकीप बाबाच्या पायाला लागली. ऐका, कशाला लागली? पायाला लागली, पायाला. पहिलं बाबा घोड्यावर जायचे, इळात 3-3, 4-4 कीर्तनं, नव्हे 10-10 कीर्तनं मोतीराम बाबाला. आणि ते रिकीप पायाला लागली. एवढं जीवनामध्ये परमार्थ, शरीराकडे लक्ष देता आलं नाही या समाजाच्या कल्याणासाठी. आणि बाबांना डायबिटीज, BP, शुगर सारखा आजार. आपल्या महाराज लोकांना बी लय आजार झालेत आता या फिरण्यामुळं, जागरणामुळं. जीवन अवघड आहे. लोकांना वाटतं महाराज लोकांचं जीवन आरामदायी आहे, पण आमच्या गाडीमध्ये तुम्ही बसून बघा. विठ्ठल बाबा नाशिक पुण्याकडे कीर्तनाला असतात, त्यांना विचारा काय प्रवासामध्ये दवदव आहे. प्रवास सोपा नाही महाराज. प्रवास करीत असताना गाडीमध्ये आम्हाला बसत असताना आमचा